नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण वाल्मिक कराड यांना जे 31 डिसेंबर 2024 रोजी केच न्यायालयात हजर केलं होतं, त्याच्या वेळी CIDचे जे वकील आहेत त्यांच्याकडनं काही युक्तिवाद करण्यात आला। त्याच्यासोबतच जे वाल्मिक कराड यांचे वकील आहेत त्यांच्याकडनं काही युक्तिवाद करण्यात आला आणि न्यायालयामध्ये काय घडलं याच्याविषयीची माहिती असणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सर्वात जास्त चर्चेला असणारं नाव जे होतं ते वाल्मिक कराड होतं आणि त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे विविध पथके जे होते ते काम करत होते। बीड जिल्ह्यामध्ये या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी CIDची ही स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर 31 डिसेंबर 2024 रोजी पुणे पाषाण रोडवर जे CID ऑफिस आहे येथे वाल्मिक कराड यांनी स्वतःला सरेंडर करून जे आहे तर केलं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी वाल्मिक कराड यांना केच पोलिसाकडे सुपूर्द केलं। त्यानंतर 31 डिसेंबर रात्री उशिरा न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलं होतं आणि तेव्हा न्यायालयामध्ये काय घडलं म्हणजे वाल्मिक कराड यांच्या वकिलांचं काय मत होतं आणि जे CID वकील आहेत यांचं काय मत होतं, काय युक्तिवाद झाला याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला आता देणार आहे। तर वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी काय दावे केले ते आज आपण पाहणार आहोत। सर्वात पहिले तर वाल्मिक कराडांना राजकीय द्वेषापोटी त्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत असं वाल्मिक कराड यांच्या वकिलाचं म्हणणं होतं। त्यानंतर वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचे आरोप आहेत असं त्यांच्या वकिलाकडनं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे असाही युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केला आहे। वाल्मिक कराड हे गरीब राजकारणी आहेत असाही युक्तिवाद न्यायालयात वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडनं करण्यात आला। 2 कोटीच्या खंडणीचे आरोप पैसे दिलेत का ते सांगावे असंही न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलाकडनं विचारण्यात आलं। तर वाल्मिक कराड शरणच झालेत, त्यांना आता न्यायालयीन कोठडी द्या असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं होतं। आवाजाचे नमुने देण्यासाठी तयार आहेत मात्र कठोर कोठडी नको असंही वाल्मिक कराड यांच्या वकिलाचं म्हणणं होतं। पोलीस कोठडी नको, न्यायालयीन कोठडी द्या अशी वाल्मिक कराड यांच्या वकिलाची मागणी होती। आता आपण पाहणार आहोत जे CID वकील आहेत तर त्यांचे काय युक्तिवाद होते, न्यायालयामध्ये काय घडलं याच्याविषयीची माहिती। तर CIDचे जे वकील होते तर त्यांनी जे युक्तिवाद केलेला आहे तर त्याच्यामध्ये हत्या खंडणी प्रकरणाचं कनेक्शन असल्याचा युक्तिवाद जे सरकारी वकील आहेत CIDचे तर त्यांच्याकडनं करण्यात आला। वाल्मिक कराड 2 कोटीच्या खंडणीत आरोपी असल्याचा युक्तिवादही न्यायालयात करण्यात आला। त्यानंतर वाल्मिक कराडचा अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचाही त्यांनी युक्तिवाद केला आणि त्याच्याविषयीचे जे पुरावे आहेत ते न्यायालयात सादर केले। वाल्मिक कराड कडून दहशत पसरवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत असंही CIDच्या वकिलाचं म्हणणं होतं। त्यानंतर हत्येचा आरोपी सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच काम करत होता असल्याचा जो युक्तिवाद आहे तर ते करण्यात आला। गुलेच्या शोधासाठी वाल्मिक कराडला कोठडी गरजेची असल्याचेही जे सरकारी वकील आहेत यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं। मोबाईलमधील आवाज कराडाचा आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे, CID वकिलाकडनं हे न्यायालयाला सांगण्यात आलेलं आहे। आणि वाल्मिक कराडला 15 दिवसाची पोलीस कोठडी द्या, न्यायालयीन कोठडी देऊ नका असंही जे सरकारी वकील आहेत CIDचे वकील यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं। आणि याच अनुषंगाने वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे तर न्यायालयाने सुनावलेली असल्याने आता येणाऱ्या काळामध्ये या केसमध्ये आणि या प्रकरणामध्ये काय काय खुलासे होतात आणि CIDच्या हाताला काय काय लागतं याच्याविषयीची सविस्तर माहिती आल्याच्या नंतर अपडेट मी तुमच्यासोबत घेऊनच येत राहील। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा व अशाच नवनवीन बातम्याची व्हिडिओ चॅनल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री शिवराय लिहायला विसरू नका। व तुमचे काही शंका असेल किंवा तुम्हाला काही कुठले व्हिडिओ तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।